गुड मॉर्निंग मिस्टर सुबेदार. एवरीथिंग इज ऑल राइट. जिम से आ रहे हो? तुम्हाला सांगतो खाऊन खाऊन पुरती वाट लागली होती त्याची. अगं तू बरं झालं तुम्ही आलात. नानाजी फूड इन्स्पेक्टर होते ना, तेव्हाच्या गमती जमती सांगून राहिले. मला सांग आधी तू होतीस कुठे? हा, तुला शोधत मी पार उन्हातानात फिरतोय आणि तू गप्पा मारतेस इथे. तिच्यावर काऊन वापरते बे? तूच तिला घराबाहेर काढलं ना? आणि आता तूच तिच्यावर रुबाब खिचून राहिला. नाही बाबा, तसं नाही. तसं नाही तर कसं बे? हा? अहो म्हणजे मी कुठेच तर गेले नव्हते, इथेच होते. म्हणजे खाली मला पटेल भाभी भेटल्या ना, त्या म्हणाल्या त्यांच्या घरी पूजा आहे, प्रसादाला ये म्हणून. म्हटलं प्रसादाला कशी पाठ फिरवा, म्हणून अथर्वला घेऊन प्रसादाला गेले. प्रसाद घेतला तर माझ्या लक्षात आलं की अथर्वची शाळेची वही घरीच राहिली. म्हणून वापस येऊन पाहते तर आई बाबा आलेले. अथर्वने फोन करून बोलवून घेतलं. राधिका, बरं झालं तू वर आलीस परत. ते अगं ह्या दिवसात काही भरोसा आहे का सांग? कधी ऊन राहतंय, कधी पाऊस होतोय. आणि पाऊस म्हणजे हा बदा बदा पाऊस. मग मच्छर होतात, मग कोणाला मलेरिया होतात, कोणाला डेंग्यू होतोय, कोणाला नानीजी, पावसाळ्याला काऊन नाव ठेवते? हाव, पाऊस पडलाच नाही तर शेतकरी काय करत? हाव, हे काय पावसामुळे नाही होत, मच्छरमुळे होते. हा, आता कुठे पण सांडपाणी कुडा कचरा राहते, मच्छर बसते, मच्छर चावले की रोग होते. हो, आम्ही पण जेव्हा फूड इन्स्पेक्शनला जायचो ना. इन्स्पेक्टर होते का? पोलीस मध्ये? अहो ते वेगळं असतं. म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन, तिथले इन्स्पेक्टर होते हे. अरे बाई, हे नाही माहित मला. हा, तर ज्यावेळी आम्ही तपासणीसाठी जायचो ना, तेव्हा नुसती फूड क्वालिटी नाही पाहिजो, तर आजूबाजूचं सगळं वातावरण, परिसर सुद्धा पाहायचो. हा, परिसर स्वच्छ आहे की नाही याचं सुद्धा इन्स्पेक्शन व्हायचं, नाही का? असो, आता निघतो आम्ही. हा म्हणा, पोय गे करते ना, चांगली पोपटी टाकून बसा. हा. अहो घरी केलेला नाश्ता कोण खाणार आहे? तुम्हाला ऍसिडिटी होते की नाही? आज बाजूलाच तर राहतो. येऊ परत. हा, येऊ. तुम्ही चक्कर मारा आमच्याकडे. सवालच पैदा होत नाही. बरं, येऊ आम्ही. चल. बर. हो साहेब, थांबा जरा. काय झालं? हा सवाल तर आम्ही विचारायला पाहिजे की नाही? काय झालं एवढं का तुम्ही डायरेक्ट सुनबाईला घरातून बाहेर काढलं? नाही नाही, ते आता काऊन तर पप्पा झाली? हा, अरे एवढी चांगली सुंदर सोजवळ बायको भेटली, तिची कदर करायची सोडून त्या ऑफिसच्या फालतूपुरीची कड घेत फिरते तू. ऑफिसची कुठली पोरगी? का माहित कोण होती? नटवी हे भैताळासारखे कपडे घालून पटर पटर करत होती. डॉक्युमेंट्स द्यायला आली होती घरी आणि यांनी तिच्याशी बारीकसा वाद काढला. कायचा वाद रे? हा, कायचा वाद? तिच्याशी वाद घालायला ती कोणती मोठी लाड गव्हर्नर लागून गेली? त्या पोरीला कपडे घालायची अक्कल नाही, ती आम्हाला ज्ञान पाजून राहिली. हे बघ गुरु, ते तिचं सोड, तिचा आपला काही संबंध नाही.
तू मला सांग, सोनबाई सोबत तू असा का वागला? ओय, खाली मुंडी पातळ धुंडी, बोल ना. सोनबाई सोबत तू असा का वागला? बाबा म्हणजे यांची काही चुकी नाही, मीच चुकले. म्हणजे तुम्ही गप्प बसा सुनबाई. तू कुणाची असो म्हणून का बायकोला असं घराबाहेर काढतं का कोणी? अरे, संसार म्हटला का भांड्याला भांडं लागतं, म्हणून का असं वागायचं? चला सुनबाईला माफी मागा. नाही, उगाच कशाला माफी? राहू द्या का? तुझी लहानशी चूक नसताना नाही तुला घराबाहेर काढलं ना त्यानं. आता त्याची चूक झाली आहे, त्यानं तुला माफी मागायला पाहिजे. चला माफी मागा सुनबाईची. का बघून राहिला? माफी माग. सॉरी. का म्हणला? मोठ्यानं बोला. सॉरी. हा, अहो, तुम्ही पण कशाला लगेच सॉरी वगैरे म्हणून राहिले? नको ते. कशाला म्हणजे? बरोबर बोलला. माफी मागितली ना त्यानं. आता सुनबाई तुम्ही त्याला माफ केलं असं म्हणायचं. माफ केलं. झालं. एवढं तर राहत. एवढ्यासाठी आम्हाला 14 तासाचा प्रवास करून नागपूरहून इथं बोलवलं. हा, आता की नाही. बघितलं अथर्व, आता आई बाबाचा प्रश्न संपला, हो की नाही? द्या द्या टाळी द्या. आ! तुम्ही कुठे? हा, आंघोळीला चाललोय, ऑफिसला जायचं. आज ऑफिसला जायचं नाही, आज चाट मारायची. बाबा अहो, ऑफिसला कामं पडलीत, मला जावं लागेल. म्हणजे आम्ही ऑफिस कधी पाहिलंच नाही, आणि एक दिवस तू ऑफिसात नाही गेला तर काय फरक पडणार? हा, ते काही नाही. सरळ सांगायचं, आज आई बाबा आले, ऑफिसात येणं जमणार नाही. काय तू करते फोन का मी करू? नाही, मी कळवतो तसं. हा, आणि पण कुठला ताट मारू? तर काय आज शाळेला सुट्टी. या 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 मज्जा करू बाबा. आज आज आजी आजोबा आले, हो की नाही? मग आज दिवसभर एन्जॉय करायचं. तुझ्या बर्थडेला आम्ही आलो नाही ना, म्हणून तुझ्यासाठी किती छानस गिफ्ट आणलंय. हा, चला 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 बघूया बघूया. चल चल चल. मी स्वयंपाकाचं पाहते. बर, आणि मग मी का करू इथं?